नमस्कार. सर्व देवी भक्तांना नवरात्राच्या अनेक अनेक शुभेच्छा. मी नागनाथ भाऊ बांजी, त्रिक्षेत्र तुळजापूर. नवरात्र उत्सवाचा काल आरंभ झालेला आहे. आज आश्विन शुद्ध द्वितीया. तुळजाभवानी देवीची नित्याप्रमाणे आज सकाळी चरणतीर्थ पूजा होते. त्यानंतर तुळजाभवानी देवीस भक्तांकडून कुलधर्म कुलाचार म्हणून देवीस अभिषेक पूजा केली जाते. ही अभिषेक पूजा सुरुवात होण्यापूर्वी दररोज जे सकाळी आणि संध्याकाळी 2 पूजा देवीच्या असतात. या दोन्ही पूजेच्या वेळी सर्वात पहिली पूजा जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही पूजा असते आणि सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेपासून होते व त्यानंतर इतर भक्तांच्या पूजा केल्या जातात. अशा प्रकारे दररोज अभिषेक पूजा संपल्यानंतर व आजही आश्विन शुद्ध द्वितीया अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीजींना उंची भरजरी वस्त्र व देवीजींच्या खजानातील जे बहुमोल व अनमोल असे अलंकार आहेत ती घातली जातात व त्यानंतर देवीजींची धूपारती होते. धूपारती झाल्यानंतर जे घट बसवलेले असतात या घटाचे पूजन होते. या घटाला पाणी घातलं जातं व घटाची पूजा आरती झाल्यानंतर देवीजी जे आहेत त्या आलेल्या भक्तांना दिवसभर दर्शन देतात आणि या नवरात्रामध्ये अनवाणी पायानं अनेक भक्त चालत आलेले असतात आणि येतात. अशा भक्तांना व असे भक्त श्री तुळजाभवानी देवीजींचं दर्शन घेऊन धन्य होतात. अशा प्रकारे दिवसभर दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा 7-7:30च्या वेळी तुळजाभवानी देवीची जी दुसरी पूजा म्हणजे अभिषेक पूजाच जी भक्तांकडून केली जाते. भक्तांकडून जे भक्तांचे नवस असतात कुलधर्म कुलाचार अभिषेक पूजा करण्याची ते केले जातात व त्यानंतर पुन्हा देवींची आरती होते व आरती झाल्यानंतर देवीजींचा नवरात्रामध्ये 9 दिवस छबिना काढला जातो. हा छबिना म्हणजे पूर्वी हा छबिना जिवंत हत्तीवरून काढला जायचा. जो हत्ती अतिशय म्हणजे गर्दीमध्ये चालण्यासारखा प्रशिक्षित असा तो हत्ती होता आणि हा हत्ती अक्कलकोटच्या भोसले महाराजांनी तुळजाभवानी देवीला भेट दिलेला होता. या हत्तीवरती अंबारी ठेवून आणि त्याच्यामध्ये देवीची प्रतिकात्मक चांदीची मूर्ती आणि आईना ठेवून हा छबिना काढला जायचा. परंतु कालांतराने तो हत्ती मदमस्त होऊन मेल्यामुळे दुसरा प्रशिक्षित असा हत्ती न मिळाल्यामुळे त्यावेळी कोल्हापूरच्या महाराजांनी म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी या ठिकाणी प्रतिकात्मक वाघ, सिंह, नंदी, मोर, शहामृग, गरुड अशा प्रकारचे प्रतिकात्मक हे पुतळे दिले आणि या पुतळ्यावरती हे चांदीची अंबारी ठेवली जाते. त्याच्यामध्ये देवीजींची चांदीचीच मूर्ती ठेवली जाते व त्याच्या मागच्या बाजूला आईना ठेवला जातो. म्हणून प्रतिकात्मक मूर्ती म्हणजे छबी आणि त्याच्या मागचा आईना म्हणून याला नाव आहे छबिना. आणि या छबिन्याचा अर्थ जडलेला आहे. छबी म्हणजे मूर्ती आणि आईना म्हणजे आरसा, छबिना. मग ही मूर्ती जी आहे आणि हा छबिना जो आहे एक प्रदक्षिणा मार्गावरती प्रदक्षिणा घातली जाते आणि ही प्रदक्षिणा घालताना देवीच्या ज्या आहेत भक्तांचं संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी ज्या आपल्या 4 दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4ही दिशेला प्रदक्षिणा मार्गावरती हा छबिना थांबवला जातो आणि त्या ठिकाणी थांबवून समोरच्या बाजूला गोंधळी मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, भक्तगण, देवी भक्त मोठ्या प्रमाणावर उभे असतात व देवीजीला तो पोत ओवाळतात. आणि या ज्या 4 दिशा आहेत या 4 दिशेला हा छबिना थांबल्यानंतर प्रत्येक थांबलेल्या ठिकाणी देवीजींना आळवलं जातं. पदं म्हटली जातात की जी पदं अशी असतात की देवीजी आपण भक्तांचं कल्याण, आनंद, सुख, समाधान भक्तांना द्यावं अशा प्रकारे हे पदं प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा 4ही दिशेला ही छबिना थांबल्यानंतर म्हटली जातात आणि ही म्हटली जाणारी पदं हे गोंधळी समाजाकडून संबळ वाजवून म्हटली जातात.
अशा प्रकारे हा छबिना पूर्ण झाल्यानंतर हा छबिना स्थिरावतो व देवीजींचे मंदिर बंद होते. अशा प्रकारे हा छबिना नवरात्रीतील 9 दिवस आणि प्रत्येक मंगळवारी आणि पौर्णिमा असेल त्या दिवशी, पौर्णिमाचा दिवस, त्याच्या अगोदरचा दिवस आणि पौर्णिमेच्या नंतरचा दिवस, असं महिन्यातील 3 दिवस अशा प्रकारे वर्षभर हा छबिन्याचा कार्यक्रम मंदिरामध्ये चालतो. परंतु याला अपवाद असा आहे की ज्या दिवशी होळी असते, होळीच्या दिवशी पौर्णिमा असूनही पौर्णिमेच्या दिवशीचा छबिना काढला जात नाही. व त्याच्यानंतर दुसरा म्हणजे कोजागिरी जी पौर्णिमा असते, त्या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी देवी या निद्रिस्त असतात. निद्रा काळामध्ये देवीचा छबिना काढला जात नाही. वर्षभरा फक्त या 2 दिवशी छबिना काढला जात नाही. आणि हे 2 न काढलेले छबिने जे आहेत, एक गुढीपाडवा म्हणजे वर्षारंभ होतो त्यावेळेस एक काढला जातो, आणि दुसरा छबिना जो आहे, जो दिवाळी आहे, दिवाळीचा पाडवा आहे, या दोन्ही म्हणजे गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा ही न काढलेले छबिने त्या दिवशी काढले जातात. अशा प्रकारे वर्षभर देवीजींचा छबिना उत्सव चालतो. तर उद्या पाहूया आपण अश्विन शुद्ध तृतीयाची आणि कुलधर्म कुलाचार आणि देवीजींच्या अशाच नवनवीन किंवा आपणास माहीत नसलेल्या गोष्टींचा आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया. पाहूया नवरात्र श्री क्षेत्र तुळजापूर. नमस्कार.